आणखी एखादा मोठा फटका आला तर नक्कीच संघाचे संगमाला किरणजी दळवी यांच्याकडून त्यांच्यासाठी पारितोषिक आले. 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मोठा षटकार येतोय तर कमलाकरांना यांच्याकडून 500 रुपये आणि किरण दळवी यांच्याकडून 500 रुपये अशोक यांच्यासाठी येत आहेत. मोठा फटका खेळला जातो चेंडू मध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक करणार नाही कोणती चूक. सुरेख दर्जाचा झेल. फलंदाज अशोक फेल. अशोक बाद झालेत आणि नवीन फलंदाज नंदू पवार. डावकुरे हाताचे फलंदाज मॅन फ्रॉम ओजिवले नंदू पवार डावकुरे हाताचे फलंदाज आहेत. क्षमता आहे आणि त्या क्षमतेला वाव देणं कुठेतरी गरजेचं आहे. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये करावी लागेल. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे. 2 लीगल डिलिव्हरीज या सामन्यामध्ये या इनिंग मध्ये बाकी आहेत. चांगली गोलंदाजी संकुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये देखील संकुलने विकेट्स काढल्या होत्या आणि या सामन्यामध्ये देखील संकुलच्या खात्यामध्ये विकेट आहे. म्हणजे बेस्ट बॉलरच्या खात्यामध्ये बेस्ट बॉलरच्या लिस्टमध्ये संकुलचं नाव कुठेतरी असेल. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी संकुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. विशेष करून फलंदाजीसाठी ओळखला जातो, मात्र इथे गोलंदाजीमध्ये चांगली आपली छाप सोडताना पाहायला मिळते संकुल. आणि इथं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक करणार नाही कोणतीही चूक. सीए किरणचा हा अचूक झेल. कॅरी ऑन डीजे. या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल आणि तो चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि फुल टॉस मध्ये चेंडू होता. चेंडू मध्ये असेल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक करणार नाही कोणती चूक. शेवटच्या चेंडूवर देखील विकेट आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक जाते ती म्हणजे संकुल मेंगाळच्या नावावर. संघाचे संघमालक संदीपजी गोरड यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल ते संकुलसाठी. आणि या इनिंग ब्रेक मध्येच ते आपण देऊयात संदीप यांच्या हस्ते. आणि या